केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, मी प्रगती देसाई। केएमएस चॅनलच्या आरोग्य वार्ता या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपण सध्या बघतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला दिसत आहे। कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे। तर या संदर्भात आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे ही सर्व माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बीएससी एमएलटी, डिप्लोमा इन फार्म, डीएमएलटी, डिप्लोमा इन योगा अँड न्यूट्रिशन स्पेशलिस्ट शंतनू कालेकर सर। नमस्कार सर। नमस्ते। तर कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला टाळण्यासाठी प्रथम कोणती काळजी घ्यायला हवी? तसं पाहिलं तर आता कराडमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कोरोनाची लोक पण खूप घाबरायला लागले, प्रमाण पण वाढतंय आणि त्या संदर्भात खूप साऱ्या सरकारनं पण उपाययोजना दिल्यात। आपण टीव्हीवर किंवा इतर भागावर पण बऱ्याचशा गोष्टी बघतो, पण मला असं वाटतं की लोक त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत, बाजारामध्ये गर्दी करतात। आणि महत्त्वाची सर्वात गोष्ट जी गरजेची आहे की मास्क वापरणे, म्हणजे बऱ्याच वेळेला मास्क असतो फक्त तोंडापर्यंत, नाकावर नसतो। त्याच्याबरोबर सॅनिटायझेशन हा जो प्रकार आहे तो लोक पूर्ण क्षमतेने वापरत नाहीत किंवा त्याकडे पूर्ण लक्ष देत नाहीत, किंवा जी सोशल डिस्टन्सिंग आपण म्हणतो की 3 ते 6 फुटाचं अंतर प्रत्येक वेळेला राहिलं पाहिजे। या किरकोळ गोष्टी जरी सांभाळल्या आपण तर आपण कोरोनापासून खूप लांब राहू शकतो। आणि त्याच्याबरोबर एवढं काही वेळेला असं होतं की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पेक्षा फार जवळ जाणं गरजेचं आहे। तर त्यावेळेला तुम्ही घरी आल्यानंतर पण सोप्या उपाययोजना दिलेल्या आहेत। तुम्ही दिवसभरामध्ये 2दा वाफ घेताय किंवा त्याच्याबरोबर गरम पाणी पिताय, त्याच्याबरोबर हळदीमधून किंवा आयुष मंत्रालयानं सांगितलेला काढा आहे। हे सोपे सोपे घरगुती उपाय आहेत की जे तुम्ही फॉलो करताय तर तुम्हाला कोरोनापासून घाबरायचं कारण नाही, फक्त तुम्ही काळजी घेणं मात्र गरजेचं आहे। सर, तुम्ही बोलला तसं सॅनिटायझर यूज, पण लोकांच्या मनामध्ये भीती आहे की सॅनिटायझरमुळे आपल्या त्वचेला काही म्हणजे त्वचेला काही प्रॉब्लेम होतोय का किंवा काही इजा होते का? खूप चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे। बऱ्याचशा लोकांना याच्याबद्दल सुद्धा शंका यायला लागली, कारण सॅनिटायझर हा जो भाग आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल बेस असतं आणि अल्कोहोल बेस तुम्ही कधी वापरलं पाहिजे? ज्यावेळी तुम्ही घरातून बाहेर आहात किंवा फार वेळा तुम्हाला हातानं साबणानं हात धुणं शक्य नाही आहे, त्यावेळेला तुम्ही इमर्जन्सीसाठी सॅनिटायझरचा वापर करा। पण मी असं रेकमेंड करेन की तुम्हाला ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्यावेळेला साध्या साबणानं तुम्ही हात धुताय आणि पाण्यानं परत क्लीन करताय तर हे सर्वात चांगली गोष्ट आहे। सॅनिटायझर फक्त इमर्जन्सीसाठी वापरा। अच्छा, ठीक आहे। तर कोरोनाची तपासणी, कोणती तपासणी करणे आवश्यक आहे कोरोनासाठी? आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला सांगायला पण आवडेल, मी स्वतः फार्मसीतून बॅकग्राऊंड तर सांगितली, माझी लॅबोरेटरी आहे, त्यानंतर माझं न्यूट्रिशन सेंटर पण आहे। दोन्ही आहाराच्या माध्यमातून आणि व्यायामाच्या माध्यमातून पण मी लोकांना मदत करतो आणि त्याच्याबरोबर जनरल डायग्नोस्टिक्सची फ्रँचायझी आहे आपल्याकडं। आणि त्यामुळे ज्या रुटीन तपासण्या सोडून आपल्या लॅबमध्ये रक्ताच्या किंवा ब्लड युरिनच्या सगळ्या तपासण्या होतातच, आणि ज्या स्पेशल तपासण्या आहेत त्या मात्र आपण जनरल डायग्नोस्टिक करून घेतो। आणि जसं तुम्ही म्हणताय की कोविडसाठी ज्या तपासण्या आहेत किंवा कोरोनासाठी ज्या तपासण्या आहेत त्या शासनानं नियमित केलेल्या तपासण्या कराडमध्ये पण काही ठिकाणी उपलब्ध आहेत। कृष्णा हॉस्पिटल हे कराडमधलं मुख्य तपासणी केंद्र आहे की ज्या ठिकाणी RT-PCR टेस्ट केली जाते, की जी खूप महत्त्वाची आहे की त्याच्यावर आपलं निदान 100% म्हणण्यापेक्षा 98% योग्य निदान होऊ शकतं। आणि त्याबरोबर मग अँटीजेन टेस्ट आहे किंवा त्याच्याबरोबर अँटीबॉडी टेस्ट आहे। अशा टेस्ट साधारण 3 प्रकारच्या महत्त्वाच्या टेस्ट आहेत की ज्या कोरोनाचं निदान करण्यासाठी वापरल्या जातात। आपल्या लॅबोरेटरीमध्ये कोणते कोणते उपलब्ध आहेत तपासणीचे प्रकार? आता आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्या अँटीबॉडीज टेस्ट म्हणतो आपण त्याला, म्हणजे कोरोना झालेल्या तपासण्या आहेत किंवा ऍक्टिव्ह मोड ज्याला आपण म्हणतो। कोरोना जर झालेला असेल आणि त्याचं निदान तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी RT-PCR टेस्ट करणं गरजेचं आहे की जी नाकातल्या स्वाबमधून केली जाते, म्हणजे नाकातून जो स्त्राव आहे त्याच्यामधून या 2 तपासण्या केल्या जातात की RT-PCR तपासणी आहे। आणि त्याच्याबरोबर अँटीजेन टेस्ट, की जी फास्ट टेस्ट म्हणली जाते, की त्याचे रिझल्ट साधारण एक अर्ध्या तासात ते 2 तासामध्ये तुम्हाला उपलब्ध होतात। आणि RT-PCR मात्र टेस्टसाठी तुम्हाला 24 तासाची वेळ थांबवावी लागते। या 2 तपासण्या आपल्याकडे कृष्णा हॉस्पिटल किंवा इतर ठिकाणी उपलब्ध आहेत। आणि आपल्याकडे ज्या तपासण्या उपलब्ध आहेत त्या मात्र कोरोना अँटीबॉडी टेस्ट आहेत। आता ही अँटीबॉडी टेस्ट म्हणजे नक्की काय, तर कोरोना तुम्हाला होऊन गेलेला असेल आणि 21 दिवसानंतर त्याची प्रतिजैविक म्हणतो आपण त्याला, ही तुमच्या शरीरामध्ये तयार झाली असेल तर ते या टेस्टमधून निदान होऊ शकतं। आणि अँटीबॉडीमध्ये IgG आणि IgM असे 2 प्रकार येतात। तर IgM तपासणीचं महत्त्व काय, समजा तुम्हाला आता कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं असेल तर त्यावेळी जो बॉडीचा रिस्पॉन्स असतो तो IgM तपासणीमधून कळतो। आणि कोरोनाचं इन्फेक्शन रिकरंट झालेलं आहे, तुम्हाला होऊन गेलेलं आहे
तर ती जी प्रतिजैविक असतात त्याला IgG प्रकारात येतात आणि ही तपासणी केल्यानंतर जर टेस्ट पॉझिटिव्ह येते तर तुम्हाला असं म्हणता येतं की आता माझ्या शरीरामध्ये प्रतिजैविक किंवा अँटीबॉडीज तयार आहेत आणि मला परत इन्फेक्शन व्हायचा धोका थोडासा कमी आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला कोरोनाचा त्रास होऊन पण गेलाय, तुमची प्रतिकार क्षमता चांगली असल्यामुळे तुम्हाला कदाचित काही त्याचा त्रास पण झाला नाही, पण अँटीबॉडीज मध्ये तुमच्या शरीरामध्ये आता उपलब्ध आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर कोणत्या चाचण्या करणं गरजेचं आहे? आता हा कोरोनाशी रिलेटेड ज्या काही आपण तपासण्या करतोय त्यामध्ये मी आता जसं म्हणलं या तर मुख्य तपासण्या कोरोनाच्या निदानासाठी आहे. पण आता मी जनरली बघतो की गेल्या 5-6 महिन्यापासून या रोगाशी आपण झगडतोय, तर लोकांचं बरंचसं कन्फ्युजन तयार व्हायला लागलंय की लोक मिसगाईड पण होत आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याकडे व्हॉट्सअपवर बरीचशी काही माहिती येते किंवा लोक सांगितलेल्या गोष्टीवर थोडासा जास्त विश्वास ठेवतात की त्या बातमीच्या म्हणा किंवा त्या जे काही आपण वाचतोय त्याच्या खोलाशी जायचा प्रयत्न होत नाही त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे बरेचसे लोक कुणी काही सजेस्ट केले तर त्याच्या मागे लागतात. पण योग्य पद्धतीने जर निदान करायचं असेल तर पहिली गोष्ट आता ज्या सांगितल्या या 3 तपासण्या तर मुख्य तपासण्या आहेत. पण तुम्हाला जर इतकी लक्षणं दिसत नसतील की तुम्हाला किरकोळ ताप आहे की घशामध्ये खवखव होतीये किंवा तुम्हाला अजून काही उलटीसारखा त्रास होतोय तर फार घाबरून जायचं कारण नाहीये. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा, त्याच्यासाठी जी उपाययोजना आहे ती करू शकता. आणि जास्त त्रास होत असेल तरच तुम्हाला कोरोनाचं निदान करणं किंवा कोरोनासाठीच्या तपासण्या करणं गरजेचं आहे. पण त्यापूर्वी यामध्ये जी काही लक्षणं दिसत आहेत की आपण म्हणतो की ताप येतोय किंवा त्याच्याबरोबर घशामध्ये काही त्रास होतोय किंवा इतर त्रास, अशीच लक्षणं इतर रोगामध्ये पण दिसतात. म्हणजे जसं डेंग्यूचा त्रास असेल, मलेरियाचा ताप असेल, टायफॉइड असेल किंवा इतर काही आपले किरकोळ आजार असतील त्यामध्ये सुद्धा लक्षणं हीच दिसतात. त्यामुळे तुम्हाला अशी काही लक्षणं दिसली की लगेच कोरोना झाला आणि कोरोनाची टेस्ट केली पाहिजे असं काही गरजेचं नाही. तर त्यासाठी तुम्ही इतर तपासण्यांचा मार्ग सुद्धा घेऊ शकता की ज्या रक्ताच्या तपासण्यातून तुम्ही या पद्धतीचं निदान करू शकतो आपण. कोरोनासारखीच लक्षणं दिसतात आपल्याला, आपल्या क्लायमेटमुळे बरेच आता लोकांना सगळीकडेच ही कोरोनासारखी लक्षणं दिसायला लागली आहेत. तर प्रथम काय उपचार घ्यायला पाहिजे त्यांनी? उपचार तर जसं म्हणलं की तुमचे पर्सनल जे डॉक्टर आहेत किंवा ज्याला आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो त्यांच्याकडून तुम्हाला या सगळ्या त्रासाविषयी रोगनिदान करता येतं आणि औषधोपचार पण उपलब्ध आहे. पण पूर्ण खात्रीने जर तुम्हाला निदानच करायचं असेल तर मग रक्ताच्या तपासण्यांमधली CBC ही जी तपासणी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हेमोग्लोबिन समजतं, पांढऱ्या पेशी किती आहेत, लाल पेशी किती आहेत, प्लेटलेटचं प्रमाण किती आहे, या सगळ्या गोष्टीचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरून तुम्ही तापाचं निदान, व्हायरल फिवर आहे की तुम्हाला इतर काही आहे ते समजू शकतं. त्याच्याबरोबर तुम्ही मलेरियासाठीची तपासणी करू शकता. त्यानंतर टायफॉइडसाठीची विडार म्हणून तपासणी असते. त्यानंतर डेंग्यू. आता हे CBC मध्ये जर तुम्हाला प्लेटलेट काउंट कमी झालेले असतील, पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी झालं असेल तर त्यावेळेला डॉक्टर सांगतात की तुम्ही डेंग्यूची पण तपासणी करा. का तर डेंग्यूच्या आजारामध्ये ह्या 2 गोष्टी खूप प्रमाणात कमी होतात. प्लेटलेट काउंट कमी व्हायची शक्यता असते आणि पांढऱ्या पेशी पण कमी होतात. मग त्या केसमध्ये तुम्हाला डेंग्यूची पण तपासणी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला काही युरिन इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. म्हणजे हे प्रायमरी पॅनल जे आहे हे तपासणीचं करून घेतलं तर तुम्हाला निदान होऊ शकतं की तुम्ही प्राथमिक तपासण्यांमध्ये समजू शकेल तुम्हाला की काय करायचं, आपल्याला येणारा ताप किंवा आपल्याला येणारी लक्षणं कुठल्या स्वरूपाची. तर कोरोनाची मुख्य लक्षणं कोणती आहेत, म्हणजे की ज्याच्यातून आपल्याला टेस्ट करणं गरजेचं आहे हे जेव्हा वाटेल म्हणजे कोणती लक्षणं आहेत अशी? आता या सगळ्यामध्ये कोरोनाची जी लक्षणं आपण म्हणतो त्यामध्ये टेस्ट तर करतात लोक, पण त्याच्याबरोबर ऑक्सिजन लेवल म्हणजे धाप लागणं हा सर्वात महत्वाचा त्रास आहे. त्याच्याबरोबर एक्सरे काढून घेतात, चेस्ट एक्सरे किंवा CT म्हणतात. त्यामध्ये जे कंजेशन आहे ते जर जास्त असेल तर तुम्हाला कोरोनाची तपासणी मॅन्डेटरीज आहे किंवा कोरोनाची टेस्ट झाल्यानंतर सुद्धा ही रिकमेंड केली जाते. तुम्हाला जर ऑक्सिजन, आज ऑक्सिमीटर मिळतात, बऱ्याच जणांनी ते परचेस पण केलेत किंवा बऱ्याचशा संस्थांकडे ते उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन लेवल तुमची 90 पेक्षा कमी होत असेल, 88 किंवा खाली येत असेल तर मात्र तुम्हाला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे की ही सगळी लक्षणं कोरोनाकडे निघालेली आहे. म्हणजे जरी तुमच्या इतर तपासण्यांमध्ये काही नाही निघालं आणि ऑक्सिजन लेवल कमी होतोय, तुम्हाला चालल्यानंतर धाप लागते किंवा श्वास घेताना पूर्ण त्रास होतोय तर मात्र तुम्हाला कोरोनाचं निदान करणं किंवा कोरोनाची तपासणी करणं खूपच आवश्यक आहे. तर कोरोना होण्याआधी म्हणजे आपल्याला कोरोना नाहीये तर त्याआधी आपण आहार आपला कसा असायला पाहिजे किंवा आपण आपली इम्युनिटी कशी वाढवायला पाहिजे? बरोबर. आता तुम्ही इम्युनिटीचं बोलात तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या आधी मला थोडंसं सांगायला आवडेल मगाच्या प्रश्नाशी निगडीत की ह्या ज्या तपासण्या आपण करतोय की रुटीन तपासण्यांबद्दल मी सांगितलं, पण ह्या ज्या तपासण्या आहेत त्याच्यामध्ये कोरोना जर तुम्हाला झाला असेल किंवा नसेल
तर इतर काही तपासण्या महत्त्वाच्या असतात, जसं की CRP आपण म्हणतो, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणलं जातं. त्यानंतर फेराटिन नावाची तपासणी आहे. त्यानंतर इंट्राल्युकिन 6 म्हणून एक तपासणी आहे आणि डी डायमर. ह्या महत्त्वाच्या तपासण्या म्हणल्या जातात कोरोनाच्या निदानासाठी. का तर ज्या वेळेला कोरोना तुम्हाला झाला असेल किंवा कोरोना सदृश लक्षणं दिसत असतील तर त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे तर डी डायमरमुळे तुम्हाला क्लोटिंग बॉडीमध्ये होते की नाही. कारण कोरोना जर झाला असेल किंवा त्या सदृश लक्षणं असतील तर शरीरामध्ये क्लोटिंग व्हायला सुरुवात होतं आणि ते फाइंड आउट कसं करायचं त्यासाठी डी डायमर तपासणी केली जाते. आणि सी रिॲक्टिव्ह प्रोटीन असेल, फेराटिन असेल किंवा इतर ज्या तपासण्या मी सांगितल्या त्या मात्र तुम्हाला इंट्रा इन्फ्लेमेटरी डिसीजसाठी, म्हणजे इंटरनल ऑर्गनला जर काही इन्फ्लेमेशन असेल तर ते फाइंड आउट करायसाठी ह्या तपासण्या. मग ह्या तपासण्या तुम्ही करून घेतल्या तर तुम्ही निदानाच्या दिशेने जाऊ शकता. आणि त्यानंतर जो पुढचा प्रश्न तुम्ही विचारताय तो पण महत्वाचा आहे की आहार कसा असावा. तर याच्यामध्ये जो महत्वाचा भाग आहे तो आहार म्हणजे तुमचा सिंपल डाएट ज्याला आपण म्हणतो की दिवसभराचा आहार जड अन्न तर तुम्ही घेतलं नाही पाहिजे. तुम्ही दर 3 किंवा 4 तासानंतर खाणं हा महत्वाचा भाग आहे. तुमचा ब्रेकफास्ट जो आहे, बऱ्याचशा लोकांना सवय असते की पहिलं जे खाणं ज्याला आपण ब्रेकफास्ट म्हणतो, मराठीमध्ये न्याहारी म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ब्रेकफास्ट, ऍक्च्युली काय आपण रात्रभर काही खाल्लेलं नसतं आणि पहिलं जे अन्न खाणार आहे म्हणजे तुम्ही फास्ट जो आहे रात्रभराचा उपवास तुम्ही मोडणार आहात त्याला ब्रेकफास्ट म्हणतो आपण. आणि ते पहिलं अन्न लोकांचं बऱ्याच वेळा पहिला सकाळी उठल्या उठल्या एखादा कप चहा होतो आणि डायरेक्ट 11 किंवा 12 वाजता पहिलं खाणं होतं. तर एवढा वेळ उपाशी राहणं चुकीचं आहे. ब्रेकफास्ट हा साधारण 8 ते 9च्या दरम्यानच तुमचं असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर 4 तासानंतर तुम्ही जेवण घ्या. जेवणामध्ये जे पदार्थ आहेत ते योग्य पद्धतीने संतुलित ज्याला आपण म्हणतो की त्यामध्ये सगळ्याच गोष्टी असाव्यात. त्यामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स. आता हा सगळा विषय जो आहे हा थोडा डीप स्टडीचा विषय आहे. पण रोजचं जे खाणं आहे ते परिपूर्ण अन्न ज्याला आपण म्हणतो ते घेतलं तर जास्त फायदेशीर आहे. त्यानंतर संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान तुम्ही एखादी फळं किंवा मिड टाइम स्नॅक्स ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला लोक भेळ, चिरमुरे असं काही खातात. पण मी रेकमेंड करेन की तुम्ही फळं जर घेताय, फळं असतील, फळाचा ज्यूस असेल तर ते शरीराला जास्त चांगल्या पद्धतीनं उपयोगी होऊ शकेल. आणि त्यानंतर रात्रीचं जेवण जे आहे ते थोडंसं लवकर. आज बऱ्याच जणांच्या जेवणाच्या वेळा बघितल्या तर टीव्ही किंवा इतर कारणांमुळे 9-10 नंतर लोक जेवत असतात. तर एवढा उशीर जेवणाला करण्यापेक्षा मी सजेस्ट करेन की 7 ते 8 ही संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ ठरू शकते. आणि यामध्ये एक ॲडिशनल सांगावं लागेल की तुम्ही दिवसभरामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे त्याकडे मात्र खूप लक्ष देणं गरजेचं आहे. दिवसभरात तुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय तर तुमचं हायड्रेशन जे आहे, शरीराला आवश्यक पाणी जे आहे ते योग्य पद्धतीने मिळायला सुरू होतं आणि त्यामुळे बरेचसे त्रास तुम्ही टाळू शकता. यामध्ये कोणत्या आहाराच्या कोणत्या पद्धती म्हणजे कोणता आहार घेणे आवश्यक आहे, म्हणजे कडधान्य असतील, पालेभाज्या असतील? आता ह्या सगळ्यामध्ये मी जसं म्हणलं की काही गोष्टी ज्या असतात ना की सकाळी ब्रेकफास्टमध्ये, कारण का रात्रभर जर आपण मेटाबॉलिझम किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर सकाळच्या वेळेला जे अन्न खातो ते जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब होतं शरीरामध्ये. त्यामुळे मी रेकमेंड करेन की सकाळच्या वेळेला तुमचा आहार जो आहे तो कुठल्याही पद्धतीचा, आज आहाराच्या खूप साऱ्या पद्धती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यामध्ये काही रेग्युलर म्हणजे रोजच्या घरच्या पद्धती आहेत, काही जण बाहेरचे तयार फूड खात असतात. पण मी सांगेन की त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन याचं जर योग्य मिश्रण तुम्ही सकाळच्या वेळेला घेताय तर ते शरीराला जास्त फायदेशीर होऊ शकतं. दिवसभराची दिनचर्या आपली कशी असायला पाहिजे, म्हणजे योगा, आहार या सगळ्या गोष्टी? आता या सगळ्यामध्ये जसं आता आपण डिस्कस केलं की सकाळी, दुपारी, संध्याकाळी 4 वेळेला आपण खाणं घेतोय आणि त्याच्याबरोबर सकाळच्या वेळेचं आता खूप साऱ्या लोकांना, म्हणजे मी याच फील्डमध्ये काम करतोय खूप वर्षापासून, तर बऱ्याचशा लोकांच्या ज्या सवयी आहेत त्या बघायला गेलं तर बऱ्याचशा लोकांनी वयाच्या 30 किंवा 40-50 वर्षापर्यंत कधी व्यायामच केलेला नसतो. म्हणजे रोजच्या काही जण काय म्हणतात की मी जिन्याच्या 3ऱ्या मजल्यावर राहतो, 50 पायऱ्या रोज वर चढतो आणि खाली उतरतो, किंवा माझं रोजचं घरचं भांडी असतील, हाऊसवाईफ आहेत त्यांचं रोजचं घरचं भांडी असतात किंवा धुणं फरशी असते, मग माझा खूप व्यायाम होतो. तर व्यायाम म्हणजे रोजची कामं हा होत नाही. रोजची कामं सगळ्यांना करावीच लागतात, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही काहीतरी वेळ काढणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला व्यायाम करणं. आणि व्यायामासाठी खूप सारे लोक हे उत्तर देतात की आम्हाला वेळच नाही, दिवसभरामध्ये आमचं खूप शेड्यूल बिझी असतं, वेळ नाही. पण असं होत नाही. तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी किंवा स्वतःच्या शरीरासाठी दिवसभरातला किमान 45 मिनिटं, तो थोडाफार असेल, सकाळी असेल, संध्याकाळी असेल, कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही थोडाफार एक्झरसाईज करणं खूप आवश्यक आहे. आता एक्झरसाईज कुठला करावा यासाठी तुमची आवड आहे, मग तुम्ही योगा करा, एरोबिक्स करा, सायकलिंग करा, धावणे असेल, वॉकिंग असेल. आज बरेचसे लोक फक्त चालतात. चालणे हा सुद्धा खूप चांगला व्यायाम आहे
आणि तुम्हाला जर बॉडी कमवायची असेल, तुम्हाला काही स्पेशल त्याच्यामध्ये गरजा असतील किंवा माझे चेस्टचे असतील, लेग्स असतील, प्रत्येकाची वेगवेगळी गरजा असतील, त्याप्रमाणे तुम्ही ते डेव्हलप पण करू शकता. स्वतःची बॉडी कशी मेंटेन करायची त्यासाठी स्पेशलाइज प्रोग्राम तयार केले जातात. व योगामध्ये सुद्धा तसे काही, आता मी स्वतः योग शिक्षक आहे, तर माझी सकाळी 7 ते 8 एक ऑनलाईन बॅच पण उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये लोक जॉईन होऊ शकतात. तुम्हाला घर बसले पण हे करणं शक्य आहे आणि त्यासाठी कुठल्या फीज आकारल्या जात नाही. माझी स्वतःची आवड आहे म्हणून लोकांना मी हे करतो की तुम्ही जॉईन व्हा, की त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन पण मिळेल आणि तुमचा फिटनेस तुम्ही चांगल्या पद्धतीनं अचीव करू शकता. आणि व्यायाम कुठला करायचा हा वैयक्तिक भाग आहे. तुम्ही दुसऱ्या कोणाचं सांगून व्यायाम करण्यापेक्षा स्वतःला कुठलं आवड आहे आणि आपल्या शरीराला कुठली गोष्ट जमते, झेपते, उगाच कोणतरी आपली मैत्रीण एरोबिक्स चांगलं करते किंवा तिचा डान्स चांगला आहे म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागणं गरजेचं नाहीये. तुमचं वय काय आहे, तुमच्या शरीराला कुठल्या गोष्टी सध्याच्या वयामध्ये जमतील आणि जे सहज शक्य आहे अशातला व्यायाम प्रकार तुम्ही चूज करा की जो फिटनेससाठी घ्यायचा आहे. आज या वयामध्ये किंवा वयाच्या 40मध्ये 50मध्ये तुम्हाला कुठल्या कॅलेंडरवर तुमचा फोटो छापून नाही आणायचा की मी स्लिम असली पाहिजे. तर तुम्हाला फिटनेस मोडमध्ये यायचं असेल तर काय गरजेचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः ठरवा की आपल्याला काय जमतंय आणि असा व्यायाम प्रकार निवडायला हरकत नाही. तुमच्या मते कोणता योगा प्रकार किंवा कोणती एक्सरसाइज करणे बेटर असेल की बिफोर 50 आणि आफ्टर 50 एज मध्ये कोणते एक्सरसाइज तुम्हाला काय वाटतं की कोणत्या असाव्यात? आता ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा जो भाग आपण म्हणतो ना की योगामध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. काही आसनं आहेत ती खूप सोप्या पद्धतीची आसनं आहेत, म्हणजे उभे राहून करण्याची आसनं असतील, बैठक स्थितीतील आसनं असतील किंवा पाठीवर झोपून करावायची, त्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. एक कॉमन एक्सरसाइज सर्वांसाठी जो आपण म्हणतो की सूर्यनमस्कार, की ही परंपरागत आपल्या आयुर्वेद किंवा त्या आधीच्या काळापासून सूर्यनमस्कार ही पद्धती वापरण्यात येते. तर सूर्यनमस्कारमध्ये जवळपास तुमची 12 आसनं पूर्ण होतात. जर तुम्ही रोज सूर्यनमस्कारचा जो सेट म्हणला जातो की 12 सूर्यनमस्कार ऍट ए टाइम तुम्ही करताय, तर एवढा व्यायाम इन जनरल लोकांसाठी सफिशियंट आहे की ज्याला फिटनेस अचीव करायचा आहे अशा लोकांसाठी सूर्यनमस्कार हा मी जास्त रेकमेंड केलेला व्यायाम असेल. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायचे, तुम्हाला एक्स्ट्रा काही गोल्स असतील, मग तुम्ही योगामध्ये तुमच्या पोटाच्या काही तक्रारी असतील, तुम्हाला थायरॉइडचे प्रॉब्लेम असतील किंवा केस गळण्याचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला सांध्याचे काही विकार असतील, तर ह्या सगळ्या विकारांसाठी ठराविक प्रकारची आसनं दिलेली आहेत. आता ही आसनं मी फक्त एकच गोष्ट सांगेन की तुम्ही कुणाचं तरी कन्सल्टेशन घ्या, पुस्तकामध्ये बघून किंवा कुठल्या तरी मासिकात वाचून. आज व्हॉट्सअपचं ज्ञान बरंचसं आपण बघतो की व्हॉट्सअपवर बरंच काही काही येत असतं, पण त्या सगळ्याच गोष्टी व्हेरीफाय केल्याशिवाय करू नका. तुम्ही कोणाच तरी तज्ञाची मदत घ्या की माझे होणारे त्रास काय आहेत आणि मी कुठली कुठली आसनं करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला प्रॉपर एक प्रोग्राम तयार करून दिला जातो आणि ती जर आसनं तुम्ही करताय तर ह्याचा निश्चितच फायदा तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि मी फक्त एक गोष्ट सांगायला मला आवडेल की खूप साऱ्या लोकांचा, माझ्या बाबतीतचा एक्सपिरियन्स असा आहे की लोक उत्साहामध्ये व्यायामासाठी सुरुवात करतात, पण तो उत्साह फार काळ टिकत नाही. 2 दिवस, 4 दिवस, 7 दिवस, फार तर 15 दिवस. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट पैकी जवळपास 70% लोक या कॅटेगरीमध्ये येतात की ज्यांचा उत्साह 15 दिवसानंतर संपून जातो. पण तुम्हाला जर निश्चित फायदे पाहिजे असतील योगाचे किंवा आहाराचे, तर दोन्ही गोष्टीसाठी मी रेकमेंड करतो किमान तुम्ही 90 दिवस कन्सिस्टंट राहा. 90 दिवस तुम्ही कुठल्याही गोष्टी जर फॉलो करताय तर तुमच्या शरीरामध्ये त्याचे निश्चित बदल दिसायला सुरू होतील आणि तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा मिळून जाईल. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की डायरेक्ट आपल्या फुफ्फुसावरती अटॅक होतोय, तर त्याच्यासाठी आपल्याला कोणता व्यायाम प्रकार आहे की किंवा कोणता योगा प्रकार आहे की त्याच्यासाठी आपल्याला फायदेशीर असेल? आता फुफ्फुसासाठी म्हणाल तर त्याच्यासाठी आपल्या श्वासामधून ज्या गोष्टी, श्वासाशी निगडीत हे सगळा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये मी रेकमेंड करेन की अनुलोम विलोम हा जो प्रकार आहे किंवा कपालभाती आहे, भ्रसरिका आहे, याच्यामध्ये श्वासाशी निगडीत तुमची फुफ्फुसाची क्षमता वाढायला सुरुवात होते. तर ह्या गोष्टी तुम्ही करताय किंवा पण फक्त मी सांगेन की ह्या गोष्टी करताना तुम्ही कपालभाती असेल किंवा भस्त्रिका असेल तर ती कोणाकडून तरी शिका. आज योगगुरू आज टीव्हीवर सांगतात, दाखवतात, ते खूप चांगल्या पद्धतीने करतात, त्यांची चूक कुठंच नाहीये. पण ज्यावेळेला तुम्ही टीव्हीवर बघून करताय त्यावेळेला तुम्हाला ऑब्झर्व करणार कोणीच नाहीये. तुम्ही योग्य पद्धतीने करताय की नाही करत आहे हे समजत नाही आणि चुकीच्या पद्धतीने करत असाल तर त्याचे काही दुष्परिणाम पण होऊ शकतात. मग त्यासाठी तुम्ही कन्सल्टेशन गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की रोज तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तर ह्या सगळ्या योगाच्या पद्धती ज्या आहेत किंवा प्राणायामाच्या पद्धती आहेत या प्रॉपर वे तुम्ही एकदा शिकून घ्या
आणि एकदा तुम्हाला फायनल झालं की त्यानंतर तुम्ही घरच्या घरी या गोष्टी सहज करू शकता. मग ते करताना आपण सकाळीच करायला हवंय किंवा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा त्याचं टाइम टेबल कसं असायला हवं? खरं सांगायचं तर ब्रह्ममुहूर्त हा खूप चांगला योगासाठी म्हणला जातो की जो पहाटे 4 वाजताच्या आसपास असतो. पण आजच्या आपल्या बेझी शेड्यूल मध्ये खरोखर ब्रह्ममुहूर्त म्हणजे इव्हन मी असो, म्हणजे मला सुद्धा ह्या गोष्टी 4 वाजता उठून करणं शक्य नाहीये. पण तरी सुद्धा तुम्ही सकाळी लवकर म्हणजे साधारण 6-7 हे मॅक्झिमम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की व्यायामासाठी जर आदर्श वेळ सध्याच्या काळात कुठली असेल तर किमान तुम्ही 6-7 ते 8 या दरम्यान व्यायाम करणं जास्त रेकमेंडेड म्हणतो मी. का तर 4 वाजता ही आहे चांगली मुहूर्त, पण आपल्याला ते फिजिकली शक्य नाहीये सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये. तर साधारण 6 ते 8 हा सगळ्यात योग्य कालावधी की ज्यावेळेला तुम्ही व्यायाम करायला हरकत नाही. तर सर आपण बघतोय की कोरोनामुळे लोक एवढे घाबरून गेलेत की मनामध्ये एक भीती निर्माण झाली, तर त्यांनी न घाबरून जाता कशा प्रकारे आपली काळजी घ्यायला पाहिजे? खरं तर मी याच्यासाठी सांगेन की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भले कोरोना आज डिसीज आहे, गेले 6 महिने 8 महिने आपण बघतोय, कदाचित कोरोना मला सुद्धा होऊ शकतो, होऊ शकत नाही अशातला भाग नाही, मला होऊ शकतो, कुणालाही होऊ शकतो. कारण आपण मगाशी जे डिस्कस केलं की आपण मास्क लावतोय किंवा सॅनिटायझर लावतोय, ह्या सगळ्या उपाययोजना करून सुद्धा कोरोनाचं इन्फेक्शन व्हायची शक्यता टळू शकत नाहीये. तर त्याला घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. जरी कोरोना पॉझिटिव्ह आला तरी मला काही होणार नाही, मी त्यातून बाहेर पडेल. योग्य उपाययोजना आपल्याकडे उपलब्ध आहेत. योग्य पद्धतीने तुम्ही दिनचर्या, आज आपण डिस्कस केली की या पद्धतीची दिनचर्या करू शकता. तपासण्याच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर निदान सुद्धा उपलब्ध आहे. आणि आकडेवारी बघितली तर ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे, म्हणजे ऑलमोस्ट 2% कमी लोक. आणि कोण आपण जर केअरफुली बघितलं तर ज्यांना प्रिव्हियस काहीतरी त्रास आहे, ज्यांना कॅन्सर सारखा दुर्धर रोग आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणात डायबिटीस आहे, ज्यांना फुफ्फुसाचा काहीतरी ऑलरेडी त्रास आहे, म्हणजे कुठला ना कुठला आजार ज्यांना ऑलरेडी आहे त्यांना हा कोरोनाचा त्रास जास्त होतोय. ज्याला फिटनेस आहे किंवा ज्याला काही सध्या त्रास नाहीयेत अशा लोकांना कोरोना झाला तर त्यांना घाबरायसारखं काहीच कारण नाही. योग्य पद्धतीने तुम्ही आहार घ्यायला सुरुवात करा, चांगला आहार घ्या, व्यायाम रोजच्या रोज करायला सुरुवात ठेवा आणि त्याच्याबरोबर तुमची इम्युनिटी, प्रतिकार क्षमता जर उच्च असेल तर तुम्हाला कोरोनाचं जरी इन्फेक्शन झालं तरी किती दिवसाची बाब आहे. असंही आपण व्हायरल इन्फेक्शन झालं तर 7-8 दिवस घरामध्ये राहतो. या इन्फेक्शनसाठी तुम्हाला थोडंसं जास्त दिवस म्हणजे 14 दिवसापर्यंत फक्त काळजी घ्यायची. आणि आज बघितलं तर खूप सारे लोक घरामध्ये उपचार घेतात. आज घरामध्ये सुद्धा तुम्हाला हे उपचार घेणं शक्य आहे. आज घरामध्ये तुम्हाला औषध उपचार मिळतात, डॉक्टरांची कन्सल्टन्सी मिळते. फक्त तुम्हाला सिक्युअर कुठं राहायचंय की तुमच्या जरी आपल्याला कोरोना झाला तरी माझ्यामुळे माझ्या फॅमिली मेंबर्सना किंवा घरच्या लोकांना हा त्रास होऊ नये किंवा माझ्यामुळे इतर माझ्या समाजामध्ये इतर कोणालाही त्रास पसरू नये, ही काळजी जास्त महत्वाची. बऱ्याच वेळेला लोक असं करतात की ठीक आहे मला झालाय ना, मग मी काळजी नाही घेतली तर ती इतरांना होणार आहे, इकडे लक्ष देत नाहीत लोक आणि त्यामुळे प्रमाण वाढते. पण ज्या वेळेला तुम्हाला समजते की मला कोरोनाची लक्षणं आहेत किंवा त्रास आहेत, त्यावेळेला तुम्ही स्वतः आधी आयसोलेट व्हा, एका रूम मध्ये बंद व्हा की जेणेकरून तुमच्या फॅमिलीमध्ये हे पसरणार नाही. आणि फॅमिलीमध्ये नाही पसरलं तर पूर्ण समाजामध्ये याची प्रमाण कमी होईल. आणि या व्यतिरिक्त मला जाता जाता सांगायला आवडेल की तुमच्या लक्ष कुठं असलं पाहिजे तर फिटनेस. आपला जर फिटनेस तुम्ही चांगला ठेवताय तर तुम्हाला कोरोनापासून घाबरायचं बिलकुलच कारण नाही. आणि आज आपण बरीचशी चर्चा केली फिटनेससाठी सुद्धा, तर फिटनेससाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मग तुमचं वय किती असू दे, तुम्ही 10 वर्षाचे असाल, 30चे असाल, 60मध्ये असाल किंवा त्यापेक्षा जास्त असाल, तुम्ही त्या वयाप्रमाणे फिट राहायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला कोरोनाची भीती पण टाळता येईल, इन्फेक्शन पण टाळता येईल. आणि सर्वात महत्वाचं निगेटिव्ह न्यूज बघू नका. सारखं जर तुम्ही टीव्हीवर त्या कोरोनाच्या बातम्या ऐकत राहताय तर तुम्हाला मनातून भीती वाटायला सुरुवात होती की मला काहीतरी होतंय का काय. तर घाबरून जायचं काहीच कारण नाही. आणि लवकरच लस आली की आपण सगळेजण यातून बाहेर पण पडणार आहे. सो बी फिट. आणि फिटनेस जर चांगला ठेवाल तर कोरोनापासून बिलकुलच घाबरायचं काहीच कारण नाही. अजून एक प्रश्न असा सर की आता आपण बघतो की बरेच लोक वाफ घेतात, सकाळ दुपार संध्याकाळ जास्त प्रमाणात स्टीम घेतली जाते, त्यामुळे हीटचं प्रमाण वाढायला लागलंय बॉडीमध्ये, त्यामुळे एक वेगळे आजार निर्माण व्हायला लागले. तर किती वेळा वाफ घेणे गरजेचं आहे शक्यतो? आता वाफ हा जो भाग आहे ना, हा महत्वाचा पण आहे. म्हणजे कोरोनाचं 3 प्रकार कोरोनाच्या डिसीज मध्ये बघता येतात की नाकामध्ये कोरोनाचं इन्फेक्शन असणं, घशामध्ये असणं आणि फुफ्फुसामध्ये असणं. तर पहिले जे 2 प्रकार आहेत, नाकामध्ये आणि घशामध्ये असेल
तर तुम्ही जर वाफ घेताय तर हे इन्फेक्शन टाळण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होते. फक्त हे दिवसभरातून 5-6 वेळेला वाफ घेणं असं काही गरजेचं नाही. वाफ कधी घ्याल, ज्या वेळेला तुमचं एक्सपोजर होतंय किंवा काही ना आपण घरातून बाहेर पडत नाही किंवा काही कारणानिमित्त बाहेर पडलोच आणि लोकांबरोबर एक्सपोजर झालं किंवा जावं लागलं, आपल्याला पब्लिकमध्ये जावं लागलं, तर तिथून आल्या घरामध्ये वाफ निश्चितच घ्या. आणि त्यानंतर झोपताना मात्र तुम्ही निश्चित एकदा घ्या की जेणेकरून यदा कदाचित काही हे जंतू किंवा व्हायरस आपल्या नाकाद्वारे किंवा घशापर्यंत पोहोचले असतील तर त्याचं प्रमाण किंवा त्याचं इन्फेक्शन आपण वाफेमुळे निश्चित टाळू शकतो. पण वाफ घ्यायची म्हणून दिवसातनं 5-6 वेळेला घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. किंवा आज बरेचसे लोक गरम पाणी पितात, हे पण चांगलं आहे, पण ते किती गरम प्यावं, तर जेवढं आपल्याला सोसेल तेवढंच गरम पाणी पिलं पाहिजे. घशाला भाजण्या इतपत जर गरम पाणी पिताय तर त्याच्यामुळे इतर त्रास व्हायची जास्त शक्यता आहे. धन्यवाद सर. निश्चितच आपण इथे आलात आणि आपण कोरोनाच्या संदर्भात एवढी छान माहिती दिली. निश्चितच कोरोनाबद्दलची भीती लोकांच्या मनातून दूर होण्यास निश्चितच मदत होईल. आपण इथे आलात आणि आपला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज.